मित्रांनो, आज आपण चर्चा कशावर करणार आहोत तर नरेंद्र मोदीजींची हत्या घडवण्याचा प्रयत्न केला गेला आणि त्यांना संरक्षण कोणी दिलं तर ते व्लादिमीर पुतिन यांनी दिलं का, रशियाच्या संरक्षण यंत्रणेने दिलं का, की भारतीय संरक्षण यंत्रणेने केलं, याच्यावरती आज आपल्याला चर्चा करायची। भारत माता की जय, वंदे मातरम, जय भारत, जय महाराष्ट्र, जय सनातन। नमस्कार मित्रांनो, वास्तवावर बोलू काहीतरी या शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत। मी आपला मित्र राजेश वासंती सावजी केळुसकर। मित्रांनो, आज आपण चर्चा कशावर करणार आहोत तर नरेंद्र मोदीजींची हत्या घडवण्याचा प्रयत्न केला गेला आणि त्यांना संरक्षण कोणी दिलं तर ते व्लादिमीर पुतिन यांनी दिलं का, रशियाच्या संरक्षण यंत्रणेने दिलं का, की भारतीय संरक्षण यंत्रणेने केलं, याच्यावरती आज आपल्याला चर्चा करायची। मित्रांनो, मी अभ्यासपूर्वक विचारपूर्वक हा विषय तुमच्यासमोर मांडतोय। माझा व्हिडिओ पूर्ण पहा आणि तुम्हाला आवडला तर लाईक करा, नाही आवडला तर डिसलाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि माझा व्हिडिओ पुढे शेअर करायला विसरू नका। आणि शेअर केल्यानंतर बेल आयकॉन दाबा, म्हणजे प्रत्येक व्हिडिओ मी जो अपलोड करीन तो प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला जलदरित्या तुमच्या समोर येईल। मित्रांनो, नरेंद्र मोदीजींची हत्या करण्याचा प्रयत्न केला गेला। ही घटना कुठे घडवण्याचा प्रयत्न केला तर चीनमध्ये। मित्रांनो, नरेंद्र मोदीजी यांनी जपानचा दौरा आटपून ते चीनला गेले, चीनच्या दौऱ्यावर गेले। तिथे त्या संमेलनामध्ये भाग घेण्यासाठी गेले होते आणि तिथे ही घटना घडवण्याचा प्रयत्न केला गेला। त्याच दरम्यान एक गोष्ट निदर्शनात सुद्धा आली की व्लादिमीर पुतिन म्हणजे रशियाचे अध्यक्ष यांनी नरेंद्र मोदीजींचा जीव वाचवला अशी ही चर्चा होती। कारण ते ज्यावेळी नरेंद्र मोदीजी प्रोटोकॉल तोडून त्यांच्या समवेत त्यांच्या गाडीत जाऊन बसले त्यावेळेला, आणि तो फोटोग्राफ तुम्हाला पाहायला मिळालाच असेल। नरेंद्र मोदीजी आणि व्लादिमीर पुतिन एकाच गाडीत बसले होते, ते व्लादिमीर पुतिन यांच्या गाडीत बसले होते। त्यामुळे अशी चर्चा केली गेली की रशियाच्या गुप्तहेराने, सुरक्षा कवचाने, सुरक्षा यंत्रणेने नरेंद्र मोदीजींचा जीव वाचवला। मित्रांनो, माझे विचार थोडे वेगळे आहेत, माझा इथे बघण्याचा दृष्टिकोन थोडा वेगळा आहे, त्याच्यावरती मी चर्चा करेनच। हा व्हिडिओ पूर्ण पहा। आणखीन एक घटना तुमच्या लक्षात आली असेल। ती घटना कोणती तर बांगलादेशमध्ये एका CIA एजंटचा हत्या करण्यात आली। पंचतारांकित हॉटेलमध्ये त्यांचा मृतदेह सापडला, एका रूममध्ये, खोलीमध्ये। ही घटना घडवण्याचा हेच प्रयत्न करणार होते, ही हत्याकांड घडवण्याचा हेच प्रयत्न करणार होते हे गुप्तहेर, अशी चर्चाही केली जाते। त्याच्यात पाकिस्तानचा सुद्धा सहभाग आहे अशी ही चर्चा होती। मित्रांनो, नरेंद्र मोदीजींची हत्या घडवण्याचा प्रयत्न कुठल्या देशाने केला, कोणाचे हस्तक होते, कोणाचे गुप्तचर होते, कोणाचे एजंट होते, याच्यावरती मी चर्चा करत नाही आहे। ते अजून आपल्यासमोर आलेलं नाही आहे, त्याची विस्तृत माहिती आपल्यासमोर आलेली नाही आहे, त्यामुळे मी उगाचच त्याच्यावरती चर्चा करण्यात अर्थ नाही आहे। पण ज्यांना खटकते, ज्यांना टोचते, तो हा प्रयत्न करणारच। आता अमेरिकेच्या डोळ्यात सुद्धा नरेंद्र मोदीजी खुपत आहेत आणि पाकिस्तानच्याही डोळ्यात खुपत आहेत, बांगलादेशच्या डोळ्यात खुपत आहेत, अनेक देश आहेत त्यांच्या डोळ्यात नरेंद्र मोदीजी खुपत आहेत, अगदी चीनच्या डोळ्यात सुद्धा खुपत आहेत। मग नक्की एजंट कोणाचा होता, हा गुप्तहेर कोणाचा होता, कोणी हे षडयंत्र रचलं होतं, त्याच्याबद्दल आपण पुढे जाऊन चर्चा करू, कारण त्याची पूर्णपणे माहिती आपल्याला नाही आहे। पण त्यांची हत्या घडवण्याचा प्रयत्न केला गेला होता याचा एक पुरावा मी तुमच्यासमोर ठेवतो। तो पुरावा काय आहे तर खुद्द नरेंद्र मोदीजी हे ज्यावेळी परत एकदा
तो दौरा आटपून भारतात आले आणि भारतात आल्यानंतर त्यांनी एका संमेलनामध्ये आपलं भाषण केलं. सेमीकंडक्ट यासाठी एक संमेलन भरवलं गेलं होतं. त्या संमेलनामध्ये त्यांनी भाषण केलं. त्या भाषणाच्या दरम्यान श्रोत्यांनी टाळ्या वाजवल्या. त्या टाळ्या वाजवल्यानंतर नरेंद्र मोदीजी काय म्हणाले, मी चीनवरून आलो म्हणून तुम्ही टाळ्या वाजवताय, चीनवरून आलो म्हणून टाळ्या वाजवताय की चीनमध्ये गेलो म्हणून टाळ्या वाजवताय? त्याच्यामागे काय कारण आहे? चीनमध्ये गेलो म्हणून टाळ्या वाजवताय की चीनमधून आलो म्हणून? यातून ते काय संबोधत आहेत की चीनमधून मी सुखरूप आलो म्हणून तुम्ही टाळ्या वाजवताय का? हा त्यांचा बोलण्याचा उद्देश आहे. याचा अर्थ काय होतो की नरेंद्र मोदीजी यांची हत्या करण्याचा प्रयत्न केला गेला. मित्रांनो, ह्यापूर्वीसुद्धा एक उदाहरण तुमच्यासमोर आहे. ते म्हणजे पंजाबच्या दौऱ्यावर जात असताना नरेंद्र मोदीजींचं गाडी त्या ब्रिजवर थांबवण्यात आली आणि तिथे भारतीय सुरक्षा यंत्रणेने त्यांना सही सलामत त्या ठिकाणून सुखरूप आणलं होतं. ही गोष्ट तुम्हाला माहीत असेल. याचा अर्थ काय होतो की त्यांची हत्या करण्याचा प्रयत्न वेळोवेळी करण्याचा प्रयत्न केला गेला आहे. आजही हे करतायत. क्षणोक्षणी तो करण्याचा प्रयत्न केला जातो. कारण काँग्रेसचे अनेक नेते तसं त्यांनी वक्तव्यसुद्धा केलेलं आहे. अनेक नेत्यांनी तसं वक्तव्यसुद्धा केलेलं आहे की नरेंद्र मोदीजींची हत्या झाल्याशिवाय, त्यांचा खून झाल्याशिवाय, त्यांना मारल्याशिवाय परत सरकारमध्ये आपण येऊ शकणार नाही. अगदी खुद्द राहुल गांधीसुद्धा बोललेले आहेत. याचा अर्थ समजून घ्या. नरेंद्र मोदीजींच्या जीविताला धोका आहे. पण नरेंद्र मोदीजींच्या जीविताला धोका आहे, त्यांचं संरक्षण करणारी जी संरक्षण यंत्रणा आहे ती अशी लेचीपेची आहे का? नरेंद्र मोदीजींना दुसऱ्याची मदत घ्यावी लागते अशी लेचीपेची आहे का? नाही मित्रांनो. भारतीय सुरक्षा यंत्रणा ही मजबूत आहे, अभेद आहे. त्यामुळे जे काय चीनमध्ये घडवण्याचा प्रयत्न केला गेला होता तिथे भले रशियाच्या सुरक्षा यंत्रणेने मदत केली असेल, पण भारतीय सुरक्षा यंत्रणा ही मजबूत आहे. आणि जे काय सही सलामत भारतामध्ये मायदेशी नरेंद्र मोदीजी आलेत त्याच्यामागे भारतीय सुरक्षा यंत्रणा आहे. भारतीय सुरक्षा यंत्रणेचं कवच आहे. नरेंद्र मोदीजी हे सुखरूप येण्याच्या मागे भारतीय सुरक्षा यंत्रणाच आहे. ते अभेद आहे, मजबूत आहे. हेच मला तुम्हाला निदर्शनात आणून द्यायचं आहे. आपल्या देशाला आवश्यकता नाही आहे इतर देशाच्या सुरक्षा यंत्रणेची. मग तो सामान्य माणूस असो किंवा खास माणूस असो, ती सामान्य व्यक्ती असो किंवा खास व्यक्ती असो, त्याच्या सुरक्षिततेची काळजी आपल्या सुरक्षा यंत्रणेने घेतलेली आहे. मग ते कुठल्याही स्वरूपाचं सुरक्षा यंत्रणा असो, ह्याच सुरक्षा यंत्रणेने नरेंद्र मोदीजींची काळजी घेतलेली आहे आणि त्यांना सुखरूप भारतात मायदेशी आणलेलं आहे. हेच मला तुम्हाला निदर्शनात आणून द्यायचं आहे. बाकी जी घटना घडवण्याचा प्रयत्न केला गेला होता, हे षडयंत्र रचलं गेलं होतं, ह्याच्यावरती आपण चर्चा पुढे जाऊन कधीतरी करू. ज्यावेळी ही घटना आपल्याला सविस्तर कळेल त्यावेळेला, त्याची माहिती आपल्यापर्यंत पोहोचेल त्यावेळेला. पण तुमच्या निदर्शनात मी ही गोष्ट आणून दिलेली आहे की व्लादिमीर पुतिन यांच्या गाडीत बसण्याचं कारण वेगळं असू शकते. त्यांचा समवेत ते 40-45 मिनटं घालवणं ह्याच्यामागे वेगळं कारण असू शकते. त्याच्यामागे वेगळी रणनीती असू शकते. पण नरेंद्र मोदीजींना सुखरूप आणण्याचं किंवा त्यांचं संरक्षण करण्याची कुवत, क्षमता, ताकद भारतीय सुरक्षा यंत्रणेमध्ये आहे. ती अभेद आहे. हेच मला तुम्हाला सांगायचं आहे. हेच ते वास्तव आहे. वास्तवावर बोलू काहीतरी. वास्तवावर बोलू काहीतरी माझ्या शृंखलेला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा. माझे विचार पडत असेल लाईक करा. आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा. तुर्तास इतकंच. भारत माता की जय.
वंदे मातरम. जय भारत, जय महाराष्ट्र, जय सनातन.